जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे शिवसेना या तीनपैकी एका पक्षाचा होईल असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तसेच नवीन पक्षांतर बंदी कायदा कडक आहे, एका दिवसात घरी जायचं आहे का असं म्हणत त्यांनी सदस्यांना इशाराही दिलाय. सांगलीतील खरे मंगल कार्यालयात भाजप, जनसुराज्य, रयत क्रांतीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे, महापौर धीरज सूर्यवंशी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होईल. भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार पक्ष, शिवसेना यापैकी एका पक्षाचा अध्यक्ष होईल. आताच महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा एकने पुढे आहे. एकने पुढे आहे ते 10ने कसे वाढवायचे हे काम नेत्यांचं असतं, ते काम नेते करतील. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की नवीन पक्षांतर बंदी कायदा कडक आहे. ट्रॅफिकमध्ये अडकला आणि अध्यक्ष निवडीच्या सभेला आला नाही तर तो सदस्य अपात्र होऊ शकतो. तेव्हा एका दिवसात घरी जायचं आहे काय, असा जणू इशाराही सदस्यांना दिलाय. जिल्हा परिषदेत महायुतीचं संख्याबळ 31 आहे. 31 चे 40 कसे करायचे याच्या खूप जादू आहेत. त्या जादू तुमच्यावर होऊ देऊ नका. सत्ता आली की विकास निधी कसा जास्त मिळेल, पदे जास्त कसे मिळतील हे पाहू. जिल्हा परिषदेतील समस्यांवर संधी दिली जाईल, त्याविषयी नेत्यांवर विश्वास ठेवा. जिल्हा परिषदेत भाजपला कमी यश मिळाले पण वसाहत झालेली नाही. जागा थोड्या कमी झाल्या पण मतांचा टक्का खूप वाढलाय. त्या जागा मिळाल्या असत्या तर संख्या 25 झाली असती. सत्तेजवळ गेलो असतो. जागा कमी का मिळाल्या, पराभव का झाला, मताधिक्य कमी का झालं, कुठे काय चुकलं, कुठे कमी पडलो याची 4 पानी पुस्तिका काढा, पराभवाचं विश्लेषण करा, असंही ते म्हणाले. तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होईल. तो महायुती व्यतिरिक्त कोणाचा होणार नाही. आता महायुतीमध्ये तो भाजपचा होईल का, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा होईल, त्या एकनाथजींच्या शिवसेनेचा हे ठरवू ना. त्यासाठी काही जण काही प्रश्न घेत आहेत. पण आता जयंत पाटलांच्या 18 आल्या आणि मग काँग्रेसच्या 18 आल्या, ह्याच 29 होतात. उभाटा जोडलं उद्धवजी ठाकरे शिवसेना 30 होतात. पण मग आपल्या ह्या सगळ्या जोडल्या की 31 होतात ना. आणि फार लोकसभा सुद्धा एकेका माध्यमाचा जिल्हा परिषद चालवायची अडचण नाही. आताच आपण युती म्हणून एकने पुढे आहोत, काही काळजी जातं. आता हे एकने पुढे आहोत ते टिकवायचं कसं, ते एकने पुढे आहोत ते 10ने पुढे आहोत ते करायचं कसं, हे या नेत्याचं काम असतं. आपल्याला काही इनपुट असतील तो असं पण बघूया की त्याच्यात कोण घेतो की. तर राजकारणामध्ये काय असतं की जो म्हणेल की मी काय करतो त्याला ते करू द्यायचं असतं. त्याचं तो म्हणतो की बघा मी म्हणतो ते केलं असेल तर झालं असेल, तो दोष द्यायला मोठा. त्यामुळे जयराज पाटील सहित त्यांचं समोर असल्यामुळे लगेच नाव पाठवलं. ज्याला ज्याला जे सुचेल की आवश्यक सिव्हिल शिकवतो आणि मग ते पलीकडे एक मत आहे ना ते आपल्याला मतदान करतील. मुळात नवीन पक्षांतर बंदी कायदा इतका कडक कायदा आहे की त्याच्यामध्ये आपण मिटिंगला ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे जरी पोहोचलो नाही तरी डिस्क्वालिफिकेशन होतं. त्याला पक्षाचा व्हीप म्हणतात. त्यामुळे मुळात तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की एका दिवसात घरी जायचं आणि तो ती भीती करणार. पण मग तुम्ही 31 ते 40 कसे करणार, त्याच्यात खूप जादू असतात. तर त्या जादू तुमच्यावर होऊ नये ना. त्या जादू करून आणि 31 ते 40 कसं प्रयत्न करू. मी सगळ्यांना खात्री देतो की एकदा का सत्ता आली किंवा विकास निधी जास्त कसा मिळेल, पदं आपल्याला जास्त कशी मिळतील, 5 वर्ष असतात ना सगळ्यांना मिळेल. जसं मी आज सकाळी दिलेलं आपल्या वाटतं बाबा प्रत्येक वर्षी 16 स्थायी समिती सदस्य 5 वर्ष 80 झाले. तुझे आपल्याला सदस्य संख्या 78 असते तर तुला सगळ्यांना ऍडजस्ट करते. प्रत्येकाला एवढंच म्हणा किंवा दम धर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5 वर्ष करू. तसंच जिल्हा परिषदेची पद्धत सुद्धा आपल्याला 5 समित्या असतात. एक जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, सगळ्यांनी दमाने या आणि नेत्यांवर विश्वास ठेवा. महाराष्ट्र 14 पासून जिथे ती मागेच गेली नाही याचं कारण देवेंद्रजींवर प्रचंड निष्ठा लोक आहे की ते काय ते योग्य करतात. तसं झालं महाराष्ट्रामध्ये. बऱ्याचना त्यांनी काय म्हणतात आपल्याला ठरवा आणि ते ठरवापासून प्रयत्न करायचे की कोणाने गेली येऊन ठेवलं. तर काय झालं असं की महाराष्ट्रामध्ये 14 ते 19 आणि नंतर मग 22 ते 24 नंतर मग 25 पासून सुरुवात झाली नवीन टर्म. एकदाही
देवेंद्रजींवर कोणी अविश्वास दाखवला. एकदाही देवेंद्रजींना बदला असा विषय निघाला. नेता आमचा एकच आणि त्या नेत्यावर श्रद्धा. आणि मग मी गमतीने एक वाक्य म्हणत असतो की नेत्याची इच्छा तिथं आज्ञा. नेत्याने आज्ञा नाही करायची, नेत्याने इच्छा व्यक्त करायची. पण इथे जे बसलेले नेते आहेत ते आपल्याला आज्ञा देणार नाही, इच्छा व्यक्त करतील. ती इच्छा ही आपण आज्ञा मानली पाहिजे आणि काम केलं पाहिजे. तर खूप काही पक्षाचं आपलं भलं होईल. मी पुन्हा एकदा चांगली मताची टक्केवारी मिळाल्याबद्दल, कंपॅरेटिव्हली फार काही वातावरण झालेले चांगलं यश मिळाल्याबद्दल आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण सगळेजण म्हणून महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष कसा होईल यासाठी प्रयत्न करावा अशी शुभेच्छा देतो. मी आता जे कार्यक्रम संचालन करतात जिल्हा जिल्ह्याप्रमाणे नावं सगळी वाचतच जा. सगळ्यांना एक कॉमन प्रेझेंट आहे, त्यामुळे तो नावाशी ते प्रेझेंट जोडायला कारण तो आला की तिथे जे नेते आहेत ते प्रत्येकाचे हस्ते आहेत.